लोकांना जे गोकुळातली जी माणसं कंसासारख्या दुष्ट माणसामुळे, कंसासारख्या निर्दयी माणसामुळे, कंसासारख्या राक्षसामुळे सामान्य लोकांना जो त्रास आहे, कंसासारख्या कसल्याच प्रकाराने लायक नसलेल्या माणसामुळे जो सामान्य लोकांना त्रास होतोय, त्या कंसाच्या दहशतीमध्ये वागणारे जे लोक आहेत गोकुळातले, कंस म्हणजे कोणही सज्जन हो, कंस म्हणजे सगळ्या विकारांचा राजा आहे. जे षडविकार आहेत ना, षडविकारांचा राजा म्हणजे कंस आहे. आणि गोकुळ म्हणजे आपली बॉडी आहे, शरीर आहे. गो या शब्दाचा अर्थ होतो इंद्रिये, आणि ते इंद्रिय जे आहेत त्या इंद्रियांना सळो की पळो करून सोडण्याचं काम तो इथे विकार करतात. कारण काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, आणि इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसाव्याचं काम काय मग? झोळी घ्यायची खांद्यावर आणि भटकंती करीत राहायचं. माफ करा, आताचे गोसावी नाही सांगत मी. गोसावी म्हणजे फक्त जातीचा नका घेऊ तुम्ही. गोसावी कुणाला म्हणतात? गोसावी तसा त्याचा अर्थ जरा वेगळा आहे. गोसावी हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो गोसाई नाही, तो गोस्वामी. गोसाई म्हणजे मालक ईश्वर, आणि गोस्वामी म्हणजे त्यांचा इंद्रियांचा मालक आहे. पण आपल्याकडे जो अर्थ घेतो गोसावी म्हणजे साध्या भाषेत बोलायचं म्हणजे फकीर, बरोबर ना? फकीर कुणाला म्हणतात? फकीर जिसके जीवन में किसी भी प्रकार की नहीं है फिकीर, उसका नाम फकीर. ज्याच्या जीवनात कशाचीच नाही फिकीर, त्याचं नाव फकीर. तो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. त्या विकाराने काय केलं? आपल्या हृदयरूपी मंदिरावर कब्जा केला. हृदयरूपी मंदिरावर त्या विकारांनी कब्जा केल्यामुळे त्या घरामध्ये नालायक लोक जाऊन बसले, आणि मग खऱ्या घर मालकाला जागा राहिली नाही, आणि त्या खऱ्या घर मालकाला ते हाकलून देऊ लागले. त्या इंद्रियांना सळो की पळो करून सोडलं. आणि मग आत्मा रूपी चैतन्य, आत्म्याचं चैतन्य असलेला माझा भगवान परमात्मा अनेक तक्रारी आहेत संतांच्या. देवा कमी निधी चित्तनेदी अवलोक मुख, बहु वाटे दुःख कुटो पाहे हृदय. तक्रार देवाकडे. देवा प्रार्थना आमची देवा तुम्हाला. हा काम क्रोध त्रिविधम नरक सेदम द्वारम नाशनम आत्मनः. काम क्रोधस तथा लोभस तस्माद् एतत्त्रयम् त्यजेत्. या विकाराचा मालक कोण? अहंकार. अनाहंकार कोण आहे? तो अहंकार आहे कंस, अहंकार आहे रावण. सगळ्याचा मालक आहे हो. यांनी सज्जन हो इंद्रियांचं जीन मुश्किल करून सोडलं. आणि इंद्रिय म्हणजे काय? गो या शब्दाचा अर्थ इंद्रिय होतो. गो या शब्दाचा अर्थ इंद्रिय. आणि त्या इंद्रियांचं कुळ, त्या इंद्रियाला राहण्याची जागा, त्या इंद्रियांचं मूळ म्हणजे माणसाचं शरीर आहे. जोपर्यंत या शरीरामध्ये काम क्रोध आदी विकार आहे तोपर्यंत समाधान नाही. पण एकदा का इंद्रियांनी सगळ्या प्रार्थना केली देवाला, देवा तुम्ही या चोरांना बाहेर काढा. यहाँ आई बसे बहु चोरा, ये हृदय भवन प्रभु तोरा, आणि यहाँ आई बसे बहु चोरा. हे देवा, हे हृदय रूपी भवन, हे मंदिर म्हणजे तुझं घर आहे. हे राखीव तुझ्यासाठी ठेवलं होतं, पण ह्याच्यात घुसखोरी केली कुणी? चोरांनी. या हृदय रूपी मंदिरामध्ये देवा आम्ही आता हतबल झालो यांच्या पुढे. आम्ही यांना हाकलून देऊ शकत नाही, यांनी कब्जा केलाय. आता तुम्ही स्वतः या गोकुळामध्ये या, या गोकुळामध्ये या, आणि या सगळ्या चोराला हाकलून द्या. आणि या गोकुळात राहणारे जे मूळ मालक आहेत, जे मूळ रहिवासी आहेत, त्या रहिवासी लोकांना तुम्ही येऊन आनंद द्या. किती गोड आहे बरं चिंतन. प्रार्थना भगवान परमात्म्याकडे. देवा जोपर्यंत तुम्ही येत नाहीत, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, आणि येऊन गोपाळ
पण त्या भाडेकरू लोकांना पहिलं घरातून बाहेर काढावं लागेल ना. ज्यांनी मक्तेदारी केलेली आजपर्यंत आणि ज्यांच्या गुलामीमध्ये आपण जीवन जगत आहोत, त्या विकार रूपी चोरांना बाहेर काढल्याशिवाय तो देव येऊ शकत नाही. त्याला आणायचं ठेवायचं कुठं, ठेवायला जागा तर शिल्लक पाहिजे ना. मग त्याच्यासाठी सगळ्या गोकुळातल्या लोकांनी जागा केली, मोकळं केलं घर आणि देवाला प्रार्थना केली, देवा तुम्ही या जगामध्ये या गोकुळामध्ये तुम्ही अवतरित व्हा, तुम्ही जन्माला या. कारण इथं यायचं म्हणल्यावर देवा तुम्हाला मालकासारखं राहावं लागल, मालक बनून राहावं लागल. ज्या घरात तुम्ही येता त्याच घरात राहावं लागल. असं जमणार नाही इलेक्शन पुरतं यायचं आणि पुन्हा तालुक्याला नाही तर जिल्ह्याला जाऊन राहायचं. जिथं लढायचं तिथंच येऊन राहावं लागेल तुम्हाला तर जमन. कारण सामान्य माणसासारखं तुम्हाला इथे येऊन राहावं लागेल. देवाला प्रार्थना केली, जगाचा बाप सज्जन हो गोकुळामध्ये जन्माला आला. कशासाठी? जगातल्या तमाम गोकुळवासी लोकांच्या जीवनामध्ये आनंद देण्यासाठी भगवान परमात्मा या जगामध्ये जन्माला आला. या जगात 3 प्रकारचे लोक जन्माला येतात. एक पहिला वर्ग जन्माला येणारा तो आहे सज्जन हो जीवात्मा. 2 नंबरचा वर्ग आहे महात्मा आणि 3 नंबरचा वर्ग आहे परमात्मा. पहिला जो वर्ग आहे जीवात्मा, त्या जीवाला विचारा या जगात येण्याचा हेतू काय, कशामुळे येतो जीव. जीव येतो नाही त्याला यावंच लागतंय. जन्म घेणे वासनेचा संगे तेच झाले अंगे हरिरूप. जीवाला यावंच लागते सज्जन, त्याला जन्म घ्यावा लागतो. वासना, कामना, इच्छा, अपेक्षा त्याची शिल्लक राहत असते, म्हणून त्या जीवाला या जगात जन्म घ्यावा लागतो. जीव येतो, मग आल्यानंतर त्याचं काम काय? या जगात जन्माला आलो माणूस म्हणून. एका जन्माचं नाही, 1000 जन्माचं नाही, करोडो जन्माचं नाही, अनंत जन्माचं भाग्य तुमचं आमचं सगळ्यांचं उदयाला आलं. म्हणून हे सुंदर माणसाचं जीवन तुम्हाला आम्हाला मिळालं. हे 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला मिळालं सज्जन हो. पण कळालं किती जणाला याच्या पुढे प्रश्नार्थक चिन्ह आहे. मिळालं आपल्याला, प्रत्येकाला वाटतं मिळालं आपल्याला. कशासाठी? औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना पोया. मिळालंय सुंदर जीवन सज्जन, पण या शरीराचा कशासाठी मिळालं हे कळालंच नाही.
जन्म तेरा। बातों में बीत गयो पर तूने कबहू न कृष्ण कहो। जन्म तेरा बातों में बीत गयो कबहू न कृष्ण कहो। लांडी लबाडी करण्यामध्ये याची टोपी त्याच्या डोक्याला, त्याची टोपी त्याच्या डोक्याला, सगळ्याच्या टोपी आपल्या डोक्याला। गावात श्रीमंत झालो पाहिजे, तालुक्यात नंबर 1 आला पाहिजे, जिल्ह्यात कुणी हात धरला नाही पाहिजे, नंबर 1 माझाच असला पाहिजे। हे सगळं करता करता लोकांचे बांधक कोरता कधी आयुष्य संपून गेलं कळालं बी नाही। जीवनाचा खरा अर्थच कळाला नाही। आपण इथं आलोय कशासाठी? एक जन्माचा नाही, अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाला आणि सुंदर जीवन प्राप्त झालंय। मिळालं पण कळालं नाही सज्जन हो, आहे कशासाठी हे सुंदर जीवन? कळतंय कधी? शेवटच्या क्षणाला। अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचति आशा पिंडम। हात पाय थरथर कापायला लागतात, तोंडानं नीट देवाचं भजन करता येत नाही, इंद्रियांचा राजीनामा झालेला असतो आणि मग वाटतं अरे हे सुंदर आयुष्य आपल्याला भगवंताच्या भजनासाठी मिळालं होतं, हे आयुष्य आपल्याला जगाला आनंद देण्यासाठी मिळालं होतं। आपण आनंद तर नाही दिला कुणाला, पण आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखाला कारणीभूत ठरलो। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना। मिळालेले सुंदर जीवन फक्त आणि फक्त जगाला आनंद देण्यासाठी, आपल्यापासून इतरांना सुख मिळालं पाहिजे याच्यासाठीच आहे। आनंद जीवनाचा सुगंधा परी सुगंधा परी दरवळावा। ज्याप्रमाणे चंदन स्वतः झिजते, स्वतः झिजून स्वतःचं जीवन संपून टाकतं आणि जगाला मात्र आपला सुगंध देण्याचं काम करते। इतकं गोड आयुष्याने इतकं गोड जीवन जगावं, मरणाच्या नंतर सुद्धा त्या जीवनाला गोडवा प्राप्त व्हावा सज्जन हो। जसं जगल्या संताबाई महाराज, गोड जगायला काय लागत नाही सज्जन हो, फक्त अंतकरणामध्ये गोड इच्छा पाहिजे, भाव अंतकरणात गोड पाहिजे। तुम्ही कमवा, खूप श्रीमंत बना, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी। संतांची सेवा करा, भगवंताची सेवा करा। मस्के पाटलांनी ज्याप्रमाणे आपल्या खिशातले 4-2 लाख रुपये खर्च केले आणि सुंदर एका संतांचं एक सेवा म्हणून सुंदर मंदिर निर्माण केलं आणि हा सुंदर सत्संगाचा सोहळा आयोजित केला। या कार्यक्रमामुळे फक्त त्यांनाच आनंद मिळतोय असं नाही, या मंडपात येणाऱ्या प्रत्येक माणसाला आनंद आहे आणि जीवन याच्यासाठीच आहे। एखाद्या गरीबाला राहण्यासाठी घर नसेल, त्याच्या घरावर 2 पत्र नेऊन टाका, झाला तुमचा परमार्थ। एखाद्या गरीबाला सकाळी खाल्लं संध्याकाळी काय खावं याची पंचायत आहे, अशा गरीबाच्या घरी 4 दिवसाचं भोजन नेऊन द्या, झाला तुमचा परमार्थ। एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न 10-5 हजारासाठी बोलणार असेल
देवानं तुम्हाला भरपूर दिलंय ना, अशा वेळेला या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी 10-5 हजाराची मदत जर आपण करू शकलो तर त्याच्यासारखं पुण्य आणि त्याच्यासारखा आनंद जीवनात दुसरा कोणता नाही. पण लोकांना सज्जन हो जमवण्यापेक्षा मोडण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. एखाद्या गरीबाच्या लेकराचं कल्याण करण्यापेक्षा त्याच्या टांग आडवी घालून त्याचा खोळंबा कसा होईल याच्यासाठी माणसं जास्त प्रयत्न करतात. विचार करा याचा परिणाम काय आहे, केला का कधी विचार? पेरलं तसं उगत असते सज्जन हो, बोया पेड़ बबूल का तो आम कहां से होय. रोपे पेड़ बबूल का, रोपे पेड़ बबूल का, आम कहां से होवे. धीरे बबूल का तो आम कहां से. बाबळीचं झाड लावलं, रोज झाडाखाली जाऊन बघायला तुम्ही आंबे कसे येणार. बाबळीच्या झाडाला काटे येत असतात, त्याला आंबे येत नसतात. येडी हळद कोळण्याचा नास. झाड बाबळीचं लावलं तर काट्याच्या जीवनामध्ये सज्जन हो. म्हणून लक्षात घ्या एक तरी जीवनामध्ये एखाद्या गोरगरिबाच्या मुलीच्या लग्नासाठी जर आपण हातभार लावू शकलो तर समजून घ्या आपलं जीवन कुणाच्या तरी आनंदासाठी कारणीभूत झालं पाहिजे. आपल्या जीवनामुळे कुणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य फुललेलं दिसलं पाहिजे सज्जन. बघा स्वतःसाठी आपण रोज जगतोय, आपल्या लेकरा बाळासाठी आपल्या परिवारासाठी आपण रोज जगतो. रोज एखाद्या दिवशी जर एखाद्या गरीबासाठी जगून पाहिलं ना सज्जन, मग कळलं तुम्हाला हे जीवन कशासाठी होतं आणि याचा आनंद काय आहे. ज्या वेळेला आपल्या अंतकाळाची वेळ जवळ येईल 10-5 हजाराची जर आपण मदत केलेली असेल ना तर त्या गरीबाची मुलगी तुम्हाला मरणाच्या वेळेला ती गरीबाची मुलगी डोळ्यासमोर दिसेल. त्या गरीबाच्या मुलीच्या त्या लेकराच्या तोंडातून शब्द निघतील. ती गरीबाची पोर तुम्हाला म्हणेल जा सावकार, आनंदाने या जगाचा निरोप घ्या सावकार. या गरीबाच्या मुलीचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे सावकार. ज्या वेळेला माझं लग्न जमलं होतं सावकार, माझा गरीब बाप तुमच्या दारात आला होता. माझ्या गरीब बापानं तुमचे पाय धरले, विनंती केली सावकार. 10 हजारासाठी मुलीचे लग्न मोडतंय हो सावकार, कृपा करा आणि 10 हजाराची आज मदत करा सावकार. 1 रुपया ठेवणार नाही तुमच्या शेतात, मोल मजुरी करेल, 1-1 पैसा मी परत करेल सावकार. पण आज आलेली वेळ भागून द्या. तुमच्या मुखातून शब्द निघाले, तुम्ही म्हणालात अरे गणपतराव मुलीच्या लग्नासाठी पैसे मागतो ना, अरे तुझी मुलगी काय माझी मुलगी काय वेगळी आहे का? 10,000 रुपये काय मागतोस? अरे 20,000 रुपये घे, परत देण्याचा विचार करू नको सावकार. माझ्या गरीब बापानं ते पैसे घेतले, आनंदाने नाचत नाचत माझा बाप घरी आला. घरी येऊन माझ्या गरीब बापानं आनंदानं माझं लग्न लावलं सावकार. आज या गरीबाची मुलगी दिल्या घरी सुखाने आनंदाने नांदत आहे. या गरीबाच्या मुलीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सावकार. आनंदानं जगाचा निरोप घ्या. एक तरी असं पवित्र काम, एक तरी पवित्र कर्म आपल्या हातून जेव्हा घडलं ना सज्जन हो, त्यावेळेला आपण जे आयुष्य जगलो, जे जीवन आपण जेवढ्या वर्ष जगलो, त्या जगलेल्या जीवनाकडे थोडस आपणच मागं वळून पाहिलं ना, मागं वळून पाहिल्यानंतर आपल्यालाच त्याचा आनंद वाटावा. कौतुक वाटे
झाली या बेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे. आणि एवढं चांगलं जीवन जगावं सज्जन हो, या विश्वाच्या पटलावर आपलं नाव अजरामर राहावं. आज या परिवाराचं नाव या मंदिराच्या माध्यमातून सज्जन हो, यावत चंद्र दिवा करो. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत संताबाई महाराजांचं नाव अजरामर राहणार आहे. आणि जोपर्यंत संताबाईंचं नाव अजरामर आहे तोपर्यंत या मस्के पाटलाच्या परिवाराचं नाव बी अजरामर राहणार आहे सज्जन. मरावे परी एक तरी पवित्र काम आपल्यापासून आनंद. मस्के साहेब, हा या वर्षीचा जसा हा सोहळा आता तुम्ही सुरू केलाय, हा सोहळा दरवर्षी या मंदिराचा वर्धापन दिन म्हणून, भलेही तुम्हाला 7 दिवस नाही करता आला नका करू, पण वन डे का होईना याला अखंड चालू राहू द्या. जोपर्यंत तुमच्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत. जीवनामध्ये माणूस म्हणून, जीव म्हणून जन्माला येण्याचं हेच तर खऱ्या अर्थानं साध्य आहे सज्जन हो. म्हणून ऐका, पहिला वर्ग आहे जीवात्मा, दुसरा आहे महात्मा. महात्मा म्हणजे संत. जगाच्या कल्याणा येथे हे गायनातलं व्हेरिएशन आहे. हे कळायला लय शार्पनेस लागतो आणि त्याला खानदानी गुणवण लागतं. असं तात्पुरत्या माणसाचं नाही. त्याला तर मध्यम मध्ये गायलं काय, पंचम मध्ये गायलं काय, खालच्या सर्जात गायलं का, वरच्या सर्जात गायलं का, त्याला फक्त एवढंच कळतं हे गायन चालू आहे. पण त्यातला जो मुरब्बी माणूस आहे त्याला कळतंय षडजातून मध्यम, पंचम, पुन्हा षडजन, पुन्हा पंचम. हे सोपं नाही. हे म्हणजे सहजासहजी जमत नाही. तुम्हाला एक महत्वाचं सांगतो. आदरणीय आपल्या गावचं वैभव असणारे आदरणीय भारत महाराजांनी सुरुवातीला सांगितलं होतं, ढाले गुरुजी म्हणजे मराठवाड्याचं वैभव आहे. मला वाटतं हे जरा थोडस ह्याची सीमा, दायरा थोडासा कमी केला तुम्ही महाराज.